सर्वप्रथम सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्यावरती काव्य रचावे एवढा मी महान नाही. तुमच्यावरती काव्य रचावे एवढा मी महान नाही. तुम्हाला शब्द टोचावे एवढे तुम्ही लहान नाही. तुमच्या क्रांतीचा खीर दुसरे दान नाही. तर या जगात तुमच्यासारखे दुसरे सुविधान नाही. इतिहासात तुमच्यासारखे दुसरे सुवर्ण पान नाही. माथा टेकवायला शोधले मी पंत. तर या जगात तुमच्यासारखा दुसरा धर्मनवयान नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महान शौर्याला येथील मनवादी ढगांनी किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी हा सूर्य जातीवादी ढगांना चालून आपल्या तेजाने जगाला प्रकाशित करीत आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय नसून विश्वरत्न आहे. एवढेच नाही तर 2005 मध्ये जगातील 40 विद्वानांपैकी सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने घोषित केले. आमच्या घरात सर्व काही आहे, फक्त संविधान नाही. संविधान हे देशाचा श्वास आहे, प्राण आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सर्व कारभार संविधानावरच चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, जेव्हा या व्यवस्थेने दूर केले तेव्हा पुस्तकाने जवळ घेतले. पुस्तके प्रसाराची साधने आहेत. आम्हा सर्व भारतीयांना अभिमानाची गोष्ट आहे की राज्यसंघाने 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस विश्व ज्ञान दिन म्हणून घोषित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकत आहोत पण संघटित आणखी झालेलं नाही. तर संघर्ष काय माती करणार? आज महिला पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या, हे काय आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इंग्लंडला होते तेव्हा 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करत होते. म्हणूनच आपल्या पोराबाळांना देवाच्या नादी न लावता शिकवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, साहेब न होता आले तर साहेबांचे बाप व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. क्योंकि हमारे गले में मटका था, आज टाई है. कमर में झालू था, आज बेल्ट है. हमें कोई छूता नहीं था, आज सबों में सलाम करते हैं. ये सब बाबा साहेब उनके संविधान का नतीजा है. बाबासाहेबांना मानणे वेगळे व केवळ त्यांचे नाव घेणे वेगळे. कारण जे बाबासाहेबाला मानतात ते त्यांचे अपुरे राहिलेले कार्य प्राणाची बाजी लावून पूर्ण करतात. अरे जय भीम म्हणून तू जर घरात देव बसवला असं वाटत नाही का तुला? तू तुझ्याच बाळाला फसवलं. अरे तुला सुखद ठेवायला त्या बापाने कितीतरी दुःख पचवलं आहे. पण जर अशी परतफेड होणार असेल तर चूक केली त्याने तुला माणसात बसवलं. शेवटी 6 डिसेंबर 1956 प्रत्येक भारतीयांच्या जीवनातील दुःखाचे दिवस. या दिवशी कोटी कोटीचा मार्गदाता, विधवतेचा मेरुमणी आणि समस्त दलित बांधवासाठी न्याय हक्कासाठी रक्त जगणारा चंदनाच्या चिठ्ठीवर शांत झोपी गेला आणि पुन्हा कधीच न उठण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. ज्यांनी चंदनाच्या चिठ्ठीवर भूल पाहिला याच दिवशी कोटी कोटी अश्वांचा पूर वाहिला. शेवटी बाबासाहेबांसाठी बनवली. अरे कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला? बाबासाहेबांचा जन्माला न्याय देऊन गेला. जनावरांसारखे होते जीवन, आम्हाला मानवी बनवून गेला. आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला. अरे भीमा, तुला कृपेने जगणे आता सोपे झाले. तुमच्यातून निघणे अंधारात सोपे झाले. तू प्रकाश फिरून गेला. या अंधळ्या डोळ्यातून सूर्याला टक लावून बघणे आता सोपे झाले. एवढे म्हणून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. जय भीम, जय